कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 25. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. नशेत त्याने प्रेमाची कबुली दिली, पण शुद्धीत आल्यावर तो ते मान्य करणार का? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आता तिच्यासाठी सर्वस्व बनलं होतं. ती आज खूप खुश होती, कारण त्याने आय लाईक यू म्हटलं होतं. पण तिला माहीत नव्हतं, आज तिच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती एंट्री घेणार आहे. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती, पण अजूनही ती त्याचं नाव जगापासून का लपवत होती? आणि रयत तिला स्वतः कॉलेजला सोडायला गेला, पण त्यालाच माहीत नव्हतं तिथे कोणीतरी तिच्या आयुष्यात परत येणार आहे. मागील भागात. तुला आवडत नसेल तर सॉरी, पण ते सगळं करताना तुलाही त्रास झाला असेल ना? ऐक ना, तुला ना मी माझं एक सिक्रेट सांगतो. तू ना मला आवडू लागलीस. मला तू हवी आहेस माझ्या आयुष्यात, माझी लाईफ पार्टनर म्हणून. आय लाईक यू. त्याने बोलून तिचा हात हातून सोडला. त्याने बोललेला प्रत्येक शब्द ईशाच्या मनात खोल रुतला होता. नशेत का होईना, पण तो व्यक्त झाला हेच तिच्यासाठी अनमोल होतं. त्याच्या मनात तिच्यासाठी काहीतरी फिलिंग्स आहेत या कल्पनेनेच तिच्या मनात फुलपाखरं उडत होती. तिने अलगद डोळे उघडून पाहिलं, तो तिथेच तिच्या बाजूला झोपी गेला होता. त्याला पाहताच तिचा डोळा लागला. आता पुढे. दुसऱ्या दिवशी ईशाला जाग आली. रयत जॉगिंगला गेला होता, म्हणून ती बेडवर लोळत पडली होती. तिला काल रात्रीचा प्रसंग आठवला. रयतने बोललेलं सगळं तिने ऐकलं होतं. त्याच्या मनात काय आहे तिला माहीत झालं होतं. आज तिचा मूड फ्रेश होता. चेहऱ्यावर एक स्माईल आली होती. तिने तिचे केस एका स्टिकमध्ये गुंडाळले आणि ती फ्रेश व्हायला गेली. रयत जॉगिंगहून आला. ईशा किचनमध्ये काहीतरी बनवत होती. ती त्याला पाठमोरी उभा होती. तिने एक व्हाईट कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लॅक पाल्झो घातली होती. ती फोनवर सीमाशी बोलत होती. पण ही गोष्ट त्याला माहीत नव्हती. ही एवढ्या सकाळी सकाळी कोणाशी बोलत असेल? तो तसाच जाग्यावर उभा राहून शूज काढण्याचा बहाणा करत तिचं बोलणं ऐकत होता. ईशाने अजूनही रयतला पाहिलं नव्हतं. सीमा ईशाला कॉलेजला जाण्यासाठी एका स्टॉपवर थांबायला सांगत होती. तेथून त्या दोघी काही सामान घेऊन नंतर कॉलेजला जाणार होत्या. हो हो, मी येईल वेळेमध्ये. तिथे तू नको काळजी करू, मी आहे ना. ओके बाय, मीट यू सून. रयतने फक्त ईशाच्या तोंडून एवढे शब्द ऐकले होते. ही फोनवर कोणाशी बोलत आहे, मनात विचार करत तो रूममध्ये निघून गेला. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन तो बाहेर आला. ईशा मस्त कुर्ती आणि पॅन्ट घालून तयार झाली होती. येत्या वीकमध्ये तिचा ड्रेस डिझायनिंगचा फायनल प्रेझेंटेशन शो होता. तिने यासाठी खूप मेहनत घेतली होती. रात्रदिवस जागे राहून ती कॉस्ट्युमच्या डिझाईन व ड्रॉइंग करायची. तिचं फक्त एकच स्वप्न होतं, फॅशन डिझाईन एक्सपर्ट व्हायचं. आज तिचं फायनल राऊंड एक्झाम होती, ज्यामध्ये तिला स्वतःच्या कल्पनेनुसार एक सुंदर कॉस्ट्युम डिझाईन तयार करायचं होतं. सीमाने तिला या गोष्टीची कल्पना देण्यासाठीच फोन केला होता, पण या सर्व गोष्टीपासून रयत वंचित होता. तिने फक्त ड्रेस डिझाईन कोर्सला ॲडमिशन घेतलंय. त्याच्या गार्डने त्याला एवढीच माहिती पुरवली होती. ईशाने तर त्याला स्वतःहून काहीच सांगितलं नव्हतं. ती तिच्या जायच्या तयारीत होती. तू कुठे जात आहेस का? रयत किचनमध्ये आला होता. तिने आवाजाने त्याच्याकडे पाहिलं. हो, कॉलेजला जायचं आहे. तिने त्याला बोलत तिची बॅग पॅक केली आणि ती आता रयतचा टिफिन त्याच्या हातात देत होती. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुला सोडू शकतो, तो तिच्या हातातून बॅग घेत म्हणाला. तो आज स्वतः तिला ड्रॉप करायचं बोलत होता. तिने वर नजर करून त्याच्याकडे पाहिलं. जर तुला काहीच प्रॉब्लेम नसेल तर, म्हणजे मी तिकडूनच ऑफिसमध्ये जातोय. जाताना तुला ड्रॉप करेन, तो तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. त्याच्या बोलण्याने ती आतून सुखावली होती. हो, ती हसून म्हणाली. तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता, म्हणून ती थोडी लाजेने लाल झाली होती. त्याने तिला बरोबर हव्या त्या ठिकाणी ड्रॉप केलं आणि तो निघून गेला. तिने थोड्या वेळ त्याच्या गाडीला पाठीमागून ऑब्झर्व केलं. हाय, किती हँडसम आहे ग तो, सीमा रयतला पाहून म्हणाली.
तिने त्याला फक्त आज पाहिलं होतं. सीमा, विसरू नकोस की ते तुझे जिजू आहेत. ईशा तिच्याकडे डोळे मोठे करत म्हणाली आणि तिला आता आठवलं की तिचं आणि रयतचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे. ओह, आय एम सॉरी ईशा. जिजू इतके हँडसम आहेत की माझ्या जागेवर कोणीही असते तर. ते पुढे बोलत होतीस की स्टॉप प्लीज यार. ईशाने तिच्या तोंडावर हात ठेवला. अगं, मी तर फक्त जोक करत होते आणि तू तर खरंच सिरियस झालीस. क्या भानगड है भाई? सीमा एक भुवई वर करत म्हणाली. खबरदार, पुन्हा अशी मस्करी केलीस तर. ईशाने तिला खडसावलं. म्हणले ना सॉरी. आणि काय गं, तू कधीपासून त्याच्यावर प्रेम करू लागलीस? तू तर हे लग्न फक्त कॉन्ट्रॅक्ट म्हणून केलं होतं ना? सीमा तिच्या खांद्याला धक्का देऊन चिडवत होती. ईशाला अजून लालेलन झाली. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता. ती रयतच्या विचाराने आतून सुखावली होती. दोघीही मिळून कॉलेजमध्ये गेल्या. अजून एक्झामला बराच वेळ होता म्हणून त्या कॅन्टीनमध्ये थांबल्या होत्या. ईशा, हे काय आहे? तेवढ्यात सीमाची नजर ईशाच्या गळ्यातील मंगळसूत्रावर पडली. सीमाने त्याला हात लावून विचारलं. मग ईशाने एक सुस्कारा टाकला आणि तिने त्या दिवशी गावी गेल्यापासून त्या मंदिरात घालवलेले सगळे प्रसंग, सर्व काही सांगून टाकलं. सीमा तर डोळे मोठे करून सगळं काही ऐकत होती. अगं ईशा, मंगळसूत्र घालणं काही जोक नाही. नकळत तुझं ऑलरेडी त्याच्याशी लग्न झालं आहे. सीमा ईशाला काळजीने म्हणाली. तिला तिच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजविषयी माहीत होतं. हो सीमा, त्यांनी ज्यावेळी हे बंधन माझ्या गळ्यात घातलं तेव्हाच मी त्यांना माझं सर्वस्व समजलं आहे. तेवढ्यात कॅन्टीनवाल्याने 2 चहाचे गरमागरम कप समोर आणून ठेवले. अगं, पण हे जिजूला पण पटायला पाहिजे ना तुझ्याविषयी. त्यांनी हे सगळं त्यांच्या मावशी आईंना हार्ट होऊ नये म्हणून केलं ना? हो, पण मला विश्वास आहे, आमचं हे नातं एक दिवस नक्कीच पुढे जाईल. ते स्वतः पुढे नेतील आणि तसंही माझं प्रेम आहे त्यांच्यावर. ते तसे चांगले आहेत गं, फक्त थोडासा इगो जास्त आहे त्यांना. ईशाने चहाचा एक सिप घेतला. देव करो असंच हो. तसंही तू त्यांना तुझं सगळं काही समजलंच आहेस तर. माझ्याकडून तुला हॅपी मॅरेज लाईफ. असं म्हणून सीमाने समोरील टेबलवर असलेला फ्लॉवर पॉटमधील गुच्छ ईशाला दिला. हाय सीमा. समीर, ज्याने बाथरूममध्ये डॉक्युशरपासून ईशाला वाचवलं होतं, तो तिथे त्याच्या जवळ आला. त्याची आणि सीमाची अगोदरच ओळख होती. हाय, बस ना. सीमाने त्याला बसायला सांगितलं आणि तो फ्रंट चेअरवर येऊन बसला. ईशाने त्याच्याकडे पाहून स्माईल केली. हाय ईशा, हाऊ आर यू? समीरने तिला विचारलं. आय एम फाईन. तिने तिच्या हातातील फुलं टेबलवर ठेवत उत्तर दिलं. तुम्ही ओळखता एकमेकांना? सीमाने समीरकडे पाहत विचारलं. ईशा तिच्या प्रश्नाने गोंधळून गेली. तिने अजून समीर आणि डाकुशर सिंग विषयी सीमाला काहीच सांगितलं नव्हतं. अहो, हो. ते 1-2दा प्रॅक्टिकलमध्ये ओळख झाली होती सो. समीर बोलणारच होता, पण ईशा मध्येच म्हणाली. त्यावर समीरने प्रश्नार्थक चेहऱ्याने ईशाकडे पाहिलं, कारण ती खोटं बोलत होती. इनफॅक्ट त्या दिवशीनंतर ते आजच भेटत होते. पण ईशाच्या बोलण्यावर तोही गप्प बसला. अरे वा, छान. बरं झालं तुमची ओळख झाली आहे. कारण आजपासून आपण तिघांनी मिळून फायनल प्रोजेक्ट बनवायचा आहे. ईशा, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? सीमा म्हणाली. समीरनेही मग ईशाकडे नजर फिरवली. मला काहीच प्रॉब्लेम नाही. समीरने तिची हेल्प अगोदर केली होती म्हणून तिने सरळ होकार दिला. थँक्स गॉड. म्हणजे आता आपण मिळून प्रोजेक्ट करू शकतो. सीमा आनंदाने म्हणाली. सो फ्रेंड्स. सीमा तिचा हात समीर समोर धरत म्हणाली. फ्रेंड्स. असं म्हणून मग समीरने पण सीमाच्या हातात हात दिला. ते दोघे पण आता ईशाकडे पाहत होते. या फ्रेंड्स. ईशाने पण हसून त्या दोघांच्या हातावर हात ठेवला. तिघांची आज छान फ्रेंडशिप झाली होती. तसं समीर सगळ्याच गोष्टीत हुशार होता. अगदी एखाद्या हिरोलाही मागे टाकेल अशी त्याची पर्सनॅलिटी. त्याचा स्वभाव बोलका होता म्हणून खूप लवकरच ईशा आणि त्याची मैत्री जुळली. बाय द वे ईशा, हा बुके तुला का भेट दिलाय? समीरने प्रश्न केला. सीमा ईशाच्या लग्नाविषयी बोलणारच होती, पण तेवढ्यात ईशाने तिच्या तोंडाला हात लावला. ते प्रिव्हियस ओरलमध्ये छान ग्रेड मिळाला म्हणून दिला आहे, सीमाने. ईशाने त्याला खोटं खोटं सांगितलं.
तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? समीरने ईशाची मदत केली असून देखील ईशाने तिच्या लग्नाविषयी समीरपासून का लपवलं असेल? समीर फक्त प्रोजेक्ट पार्टनर आहे की भविष्यात त्यांच्या नात्यात वादळ निर्माण करणारा तिसरा व्यक्ती? तुम्हाला काय वाटतं? नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि हो, पुढचा भाग न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आलेल्या नवीन भागाचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्स फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल. भेटूया नवीन भागासोबत.